औचित्यवाडी. काय आलं पेपर मध्ये आज? तुला वाचता येते का? मला वाचू दे. वाचता येत नाही काही नाही. सुचित्र पाहत थोडी पुटीन मला सांगतो वाचता येत नाही म्हणजे त्याला वाचता येत नाही. काही कसं म्हणतो? काय शाळा शिकलाय तो काय याचा? काय 4थी पाशी मग त्याला वाचता येते. पोर आहेत की सुद्धा वाचता यायचं नाही त्याला. ते म्हणतो 4थी पाशी. कोणाला? मला दाखव वाचून. बाकी वाचता येत नाही जाल्याला. जाल्या बा वाच रे. असं कसं काय होईल? येडाय काय एवढ्याला मोठाल्या जाल्या इतका हुशारीन मोबाईल चालवतोय तो. बजन मतद संस्कृत राष्ट्र. नीट वाच नाही का म्हणून हटकून करतो. नीट वाच. ते वरच वाच बरं. काय कुठं करतोय? ते वाच बरोबर. कमांडरच्या तिथे पुढे चालू कर. आवलं की वाचता येत नाही त्याला. मायडी अहो नुसतं म्हणायला 4थी पर्यंत इकडे नाही इथे त्याच्या गावातला ग्रामपंचायतचा आमचा एक माणूस अडाणी आहे. कोण? मी आडत नाही. 4थी पाशी. वाच बरं. काय काय तसं नाही दिसत मला. परंपरी ती पाठवाहनाच्या पारंपरिक पार करायला लागला. हे काय पुढचं? खरं येतं का? नाटक करतो तू? नाटक नाही. मी डेपुटी तो शाळेत फक्त म्हणायला 4थी पर्यंत दाखला. पुढं पुढं गेला तो शाळेत का आलाच नाही. सुकड्या खायचा आणि लगेच वर्गात होता ना. मला येतंय. वाचता येत नाही काही नाही. त्याला नाटक करायला. वाच नीट वाच. लांबून दिसत नाही मला. डोळ्यात घालून देतो का? प्रतिस्पर्धीन मध्ये अरे बेकार अवस्था आहे गड्या. प्रतिस्पर्ध्यामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामध्ये दोन म्हणायचं होतं मला. चाल्या अरे तू ही बायको शिकली पोलीस भरती करती आणि तू 4थी त्या बाईची कमाल मानायला पाहिजे. तिला काय माहिती याला वाचता येतं की नाही का? वाचलं मी म्हणलं नाही का ते आता मी म्हणतो जाल्या शिकलेला आहे. जाल्या शिकलेला आहे मी म्हणलं. अरे आडानी गोळ्या तुला लहानपणी शाळा शिकला नाही तू? शिकलो होतो डेपुटी. म्हणूनच याची बायको येड्यात काढते राव याला. मग काय? म्हणूनच येड्यात काढते. हिशोबाला याला हिशोब येत नाही म्हणून त्याची बायको आमच्या घरी पैसे नाही यायला पाठवतो. कोण? मला येतो हिशोब. काय हिशोब येतो तुला? विचार काय काय करतो? येतं मानले. हा काय येते ना? पाहिलं ना काय कर कितीच कर मग सांग ना. मला सांग कितीच करू. बरं मला सांग 30 35 आणि 15 किती रुपये झाले? 30 परत 35 हा सांग ना. काय काय डेपुटी त्याला काय येत? 55. 55. तुला 55 झापडे आणायला पाहिजेत. नालाय का? बघा तुमचं लागलं का मला. नाही तुला आहे ना 55 झापडी टाकायला पाहिजेत. अरे 30 आणि 35 किती? तिकडं उद्या कर. अरे आडाणी आईला काय खरं नाही. आईला येडच राहिलं भाऊ. काय खरं नाही भाऊ. लय शान समजित स्वतःला लागले मला सांगायला. लव वाचितोय धडे. लव वाचून तवर शिक्षक झालाय का कुठं मास्तर झालाय मला बोलतोय. अहो कुणावर एवढं तंतन करायला लागलाय तुम्ही? काय झाली तुम्हाला? काय म्हणजे ते श्यामे आणि डेपुटी ते पारावर बसलेत. माय हेंगल घेतली त्यांनी. काय झालंय नीट सांगता का मला? उगाच तंतन करू नका. काय म्हणजे मी पारावर गेलतो. श्यामे आणि डेपुटी समोर बसले होते असे आम्ही पारावर. आणि श्यामे पेपर वाचत होता. मी हिसकून घेतला पेपर. मी लागलो वाचायला. ते म्हणलं तुला वाचता येत नाही. मग त्यांनी काय खोटं बोलले? खरंच आहे ते. तुम्हाला कधी वाचता येतंय? येडी का काय? मला वाचता येत नाही. काय येतं वाचायला? शाळा किती झाली तुमची? 4थी. मग 4थी ते जुन्या काळात झाली माहिती. 4थी ना 15वीला भारी होती माहिती का तुला? त्यांनी काय सुद्धा चुकीचं बोललेलं नाही. ते बरोबरच बोललेत. काय बरोबर बोलले? तू बी त्यांच्या सारखीची राव ठुसक्या तोंडाची आहे. तुम्हाला मी किती वेळा म्हणलं शिका. तुम्ही शिकला का? कोण? तुम्ही. ते नका सांगू मला. नाही ती श्यामेला शाळा शिकलाय का? अरे शाळा शिकायचा. शाळेचं ढोंग करायचा. दप्तर उचलायचा. तुला सांगतो बरं का पारे. दप्तर उचलायचा कचा निघायचा आणि मस्तपैकी नादाडीने जाऊन बसायचा पोरींना तिकडे घेऊन जांभळं खात. अहो पुरीना घेऊन बसायचं पण त्यांना लिहिता वाचता तरी येतंय. तुम्हाला काय येतं त्यातलं? काय येतं म्हणजे मी रेग्युलर शाळा शिकलोय. मला सगळं येतंय. येतं की नुसतं प्यायचं, गावभर फिरायचं, चिकन मटन अंडी खायचं, त्याच्याशिवाय काय येत नाही तुम्हाला? अरे माझा तुझ्या नवऱ्याचा अपमान झाला. तुला काय वाटत का नाही माझा अपमान झाला म्हणून? त्यांना समजून सांग ना तू. मी समजून सांग का? मग
चला आता निस्तराव तर लागणारच आहे मला. आणि ते डेपुटीला बी सांग. डेपुटी म्हणले मला हिशोब विचारित होते. लय गणितात त्यांनी पीएचडी केली आणि मला लागले सांगायला गणिताचा हिशोब. चला तिथं गेल्यावर मी बघते नका चल. हिथूनच लय बोलू. वाघिणीवाणी ना, पाडकर, चल. झाला हा, बा सुरू. झालं. झाला बा सुरू. ह्यो जगून बी द्याय ना आणि काय नावची तोडीचा समुद्र होतो का काय यंदा? वाघिणीवाणी पाडकर. काय नाही काय आलं? काय झालं? काय हो डेपुटी आणि तुम्ही श्याम भाऊजी माझ्या नवऱ्याला काय समजाय काय लागलंय तुम्ही मला सांगा बरं जरा. हा, हा? काय झालं काय बोललोय आम्ही? काय बोललं म्हणजे मग पाराव घेतली नाही का हिंगल तुम्ही? ए, हा? हिंगणी त्यांना का त्याच्यात- तुम्ही नाव ठेवायला लागलाय तोंडावर धडधडीत तुम्ही नाव ठेवायला लागलाय. ओ हा? रुपावहिनी तुम्ही ऐकून तर घ्या. मी हातात पेपर होते त्यांनी हिसकून घेतला म्हणणार जालो तुला वाचता येत नाही कशाला हिसकू पेपर. कोणाला? मला येतो वाचता. येते मग आम्ही म्हणलं वाच. ए झाल्या तुला बायकोला घेऊन आला काय रे तू अडणीच नाही ते का काय कुठं? कुठं शिकलेला आहे तू कुठं आडानी? हा, वाचते ते तुला 2 वाक्य वाचता येणार तुला हा, काय खोटं बोललो आम्ही? बघितलं का कसे घेते हिंगल? अरे काय नागिनीवाणी घरी नसते फास फास करते काय येतं बोल ना. बोलते ना मग ओ या डेपुटी. पाऊस आला, इथे या, या, इथे या. हा या मग, सांगा, काय झालं? या, काय गं, पाण्या पावसाचं झालं तो आडीला बा वाटतच आम्हाला काय मी आडीला काय? हा, बोला आता काय आहे? काय म्हणजे लय मोठा विषय सांग. हा थांबा मी बोलते. तुम्ही माझ्या नवऱ्याला अडाणी कस काय म्हणला? मला माहितीये माझा नवरा अडाणी आहे, त्याला लिहिता वाचता येत नाही, ऐ. तो बावळटपणा करतो, सगळं मला माहितीये. अरे बाई घालायला आली का काय करती? मला वाचता येत नाही का काय? माय इज्जत घालते का? मग नाहीच वाचता येत ना तुम्हाला. कुणाला? तुम्हाला पुनरावृत्तीला पार करीत होता अरे, मग. काय तू आम्ही अडाणी नाही म्हणलो अडाणी नाही म्हणलो पण अडाण्यासारखा वाचित होता म्हणून अडाणी म्हणलो आम्ही. आडर नाही म्हणजे शाळेत फक्त दाखला दिला होती त्याचा का शाळा शिकलाय ती. अय, मला आडानी बिडानी अजिबात नाही म्हणायचं. काय संबंध आहे तुमचा आडानी म्हणायचा? झाल्या तुला याची लाज वाटायला पाहिजे. आपल्याला लिहिता वाचता येत नाही तू आमच्याकडे भांडायला चालला होय. ए, हा? अरे बोल पण ना. तुम्ही कसं काय 4 चौघात असं बोलू शकता माझ्या नवऱ्याला? चार चौघं कोणी हा? नव्हतो. दोघंच होतो आम्ही. आम्ही दोघच होतो तिघ आणि 3 काय वेगळे नाहीत. ह्यो रोज आमच्या नावाने खडे फोडतोय रोज आम्हाला शिवे देतोय यो. कोण? हा मग तुम्ही म्हणून चांगलं त्याचा बोललेलं तू बायकोला घेऊन आला होय रे. काय चांगले काय बोलले? अहो त्यांनी बदला घेतला त्याचा. काय कशाचा असा? बदला? हा. अवघड आहे. बदला घेतला तर कशाचा- मी कशाचा नाही. बदला? हा कशाचा म्हणजे त्या दिवशी तुम्हाला मी माग राखलं नव्हतं का त्याचा हा बघ, ना? मा तू- पारी निवळ तू केली. गुराखला म्हणून मी तिथं आता सगळ्या गोष्टी घडून आणल्या. तुझ्या कानसाला टाकायला पाहिजे गड्या आकलीचा पात्याने. रोपाताई काय नवऱ्याची बाजू का हे तरी कळायला पाहिजे तुम्हाला. मला सांगा तुमची 12वी झालेली आहे. हा? तिची 4थी झालेली त्यांना हिशोब तर यायला नको. कुणी? काय येत? हा? कुणाल? त्याला हिशोब येतोय मग बरं सांग हा, थांब थांब थांब. हा. बरं सांग बरं मग कशी विचारला सांग. काय? 30, 35 आणि 15 किती? 30, 35 आणि 15 हा. लगेच सांगतो पारे. 4थी पाशी 30, हम्म. 35, 36, 37. हा ना हा 37. एक घरी जाऊन त्याला 37 वेळा खाली हाताखाली हाना काढा. अहो, आणि बा- का सांगायला माझी लागला लाज काढायला लागला तुम्ही हा? 4 चौघात आता. अरे, हा? एवढी बाई ती झाली शिकलेली 35, 35 आणि 2, 36. वा 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 तुम्ही तर माझाच गुरु निघाले. हा मी तर भांडाय आली की तुम्हाला सगळं कळतंय म्हणून. काय नाही हो मीच सगळं बघती. हिशोब पण मलाच करावा लागतोय. कोण ए, मी करतो हिशोब नाद न करू बाबा, आपल्या मला हिशोबाचा. सांगा गावातल्या गावात झालं शामराव खरंय. पण जरा मला सांगा आता ह्यो नवरा बायको जर एखाद्या सासरवाडीला गेले एखाद्याला पै पाहुणे बसले आणि झाल्याला एखादा हिशोब विचारला आणि झाल्याचा अडाणी पण जर उघड पडत चौकोनात जाणार आहे. मग दोघं नवरा बायको काय नवरा आहे काटा खडगणीच सोडी तर मी तिथं आतापर्यंत तुला अडचण आली हिशोबाची कधी अडचण आली का सांग. तो जर 100 रुपये दिले तर मी बरोबर उरलेले 5 रुपये आणून देतो तू नव्हतं माग तुला. मग पाक्का अहो हिशोब आहे. तुम्हाला फक्त 100 आणि 95 ह्याच्यातला फरक कळ ना. तुम्हाला 5 रुपयाचा फरक कळ ना. हा? 5 आणि रुपयाचा सांगताय सगळा हिशोब मी करते तुम्ही काय करता हो? हे खरं आहे बरं का. हा? हा. अहो ही बाई आहे म्हणून काय याचा डोळे आता हाणताय परपंच मला, चाललाय. हा? नाही तर ह्यो परपंच याचा आहे ना वाऱ्यावर अक्षर उडत गेले असते याचे. कसं आणि काय? हे बघा अजून बी वेळ गेलेली नाही. ज्याला सुधर बरं का 2 अक्षर शिक याला कुठेतरी घाला शाळेत. अरे मोठे ना या माणसं दरची गावात सांगत इंडोनेशिया मला वाचता येत नाही म्हणून. काय खोटं बोलतात ते. त्यांच्या पुढे मी भांडायचं आले होते पण त्यांनी बोललेलं सुद्धा तुम्हाला सांगाय ना. काय बोलू मी त्यांना? काय? हा? माझीच आबरू काढायला लागले ते बरोबर आहे. याला कोण शाळेत घेईन आता. कोण शाळेत पण शाळेची तुला सांगू हा. शामराव शिकलं पाहिजे. शिकलं या पाहिजे. बाईची चव जाईन का नाही. मग नाही का रात्री शाळा भरायची. हा? म्हणजे जे वयस्कर झाले त्यांची शाळा असायची संध्याकाळी रात्रीची शाळा शाळा भरायला भाऊ परत चालू केली असती. यो विद्यार्थी पळून लावून दारू पिऊन येऊन रात्रीची जी वेगळी शाळा असती. शिक्षकाला पाणी कशी करते माणसं आणते बघितलं का हे हा, करते हा, ते. हा. आता लय टाळ्या मार चाल डिपुटीला. हा?
तुम्ही पण त्यात प्यायला असता हे जर विसरू नका. तुम्ही पण रोज लिजिम खेळत येता दोघं सोबत. तू काय सांगत लेजिम खेळत नाही का माझ्यासोबत? हे बघा तुम्ही आहे ना नवरा बायको आहेत ना बरं का, कशावर भांडत नका जातो. रूपात एक काम करा, एखादा गुरुजी बघा नाही तर एखादं कोणातरी शिक्षक त्याला ट्युशन लावा आणि त्याला निदान आहे ना 100 पर्यंत आकडे आणि निदान अबकडे तरी येऊ द्या अक्षर वाचता. अहो डेपुटी शिक्षक कशाला लावायला पाहिजे? रुपा वहिनी एवढे शिकलेले स्वतः पोलीस भरती तयार करतात ते शिकू शकत नाही का? माझ्या डोक्यात रूपात एक काम करा, तुम्ही तिचे क्लास घ्या चालू करा. आता त्या क्लास घ्यावेच लागतील. माझीच आबरू निघायला लागली इथं. चला तुम्हाला शिकवते अ ब क ड काय ना काय. नाही असं शिकव ना पारे, असं शिकव ना. या श्याम्यापेक्षा मला आहे ना दोन नाही एक मार्क कधीची आदत पडला पण चला बघते मी लागला त्यांच्यावरती गुरकायला. स्वतःला तर काही येईना. शिकव मग तू चल. चला आधी 6 मै घेऊ आपल्या. जा. आणि तुम्ही माझ्या नवऱ्याची इज्जत काढायची ना कमी करा, नाही तर एका दिवशी मी तुमची इज्जत काढीन. आडाने बिडे नको म्हणतात. जा रे जा. चल हाडानी म्हणतात. चला पण लवकर. तुम्हाला काय येते ते मला दाखवा बरं. मला? काय येतं? हा ये बघ. हा हो अजून आणि म्हणजे आणि आहे का तर आ ये आणि त्याला ह्याला काना कोण द्यायचं? हा काय हा एक येत नाही. नाही 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 ते डिपुटी आहे आणि श्यामभाऊजी बोलले ना ते खरंय. तुम्ही त्याच लायकीच आहे. तुम्हाला काहीच येत नाही आणि हुशार काय मारताय. मला लय वाचायला येतं. काय येतं तुम्हाला वाचायला? गप आहे. आमचे पुंडे गुरुजी काय असे नव्हते शिकित. कोणचा पुंडे? ते बी पुंड्यासारखाच होता काय की? नाही ते प्रेमाने सांगायचे माझ्या हात धरून मला म्हणायची अशी अर्धी वाटी काढ, मग इथून अशी अर्धी वाटी काढ मग होत. असं शिक असं मास्तर नाही भाऊ. हा हात धरून शिकवला म्हणून तुम्ही शिकला नाही. 2 पेकटात दिला असता ना लाता मग तुम्हाला कळलं असतं शिकायचं का नाही ते. मग आता मी तुझे नाव काढून दाखवू का डायरेक्ट? तुझे नाव काढतो. काढा नीट काढा. काढा की. काय पारू का रुपा काढू? तुम्हाला माझं नाव सुद्धा आठवू नका आता. मी लाडाने पारू म्हणतो एक रुपा नाही का? मग जी काढायचे ती काढा. मला फक्त कळलं पाहिजे तुम्हाला येतंय का नाही. आधी ना नाव काढतो मी. बघ. अरे देवा झाला का रुपा? अहो रुपा नाही रपा झालंय ते. कस काय रपा? हे काय? काच रपा? अहो ह्याला उकार कोण द्यायचं? उकार. उकार तो मात्रा झाला हो. मग काय करू ह्या माणसाचं मला कळना. मला लय भारी काढता येते का काय? जाऊ दे ते नाव आहे ना जाऊ दे मरू दे. मी आता बघ किती भारी काढतो. नाही नाही तुम्हाला ना मग खोडू. 1 मिनिट थांबा. तुम्ही कसंही करत नाही म्हणून बघ. ए जालिंदर कर पटकन. अयो आवाज जालिंदर कस काय जालू म्हण ना. इज्जत दिली ती बघा, नाही तर जाल्या म्हणलं असतं. मी कोण आहे? आजचे दिवस मास्तरीन. हा आजच्या दिवसात की नाही मग? रोजची मास्तरीन. रोज 1 तास मी तुम्हाला आरुतुरूच बोलणार. तुम्ही माझा विद्यार्थी आणि मी तुमची शिक्षिका. काय शिक्षिका? हा ती बी म्हणा आहे ना. लिहा आता मी लिहा ना. मला काय येतो ते लिहू ना. हा काय येतं ते दाखवा मला. कधीच आहे माणसाला कधी कळायचं म्हणून तो लोक नाव. काय हे हा? मी ना पहिलीला गेलो तर तेव्हापासून शिकलेलं काय आहे ते सांगा आधी मला. ते काय काढलंय ते? पिपळाचं पान मध्ये बाण. अहो तुम्हाला काही लाज वाटते का? हे पिपळाचं पान आहे? हा मला येडं काढता? हे बघ ना असं पिपळाचं पान मध्ये बाण वर पिपळ. हा मी शिकलेलं नाही ना. तुम्ही अडाणी तसं मी पण अडाणी आहे ना. अहो हे लव आहे लव. हॅलो हॅलो तेवढं कसं कळतं हो? लव काढायचं त्यात बाण काढायचा तेवढं बरं शिकलाय. तेवढं बरं अक्कल आहे तुम्हाला. हा डोळ्यात बोट घाली ते काय मला शिकायची. ए झाल्या बस खाली बस. तुमचं असं फट बस पटकन बस. कर पटकन. काय करू? लिह पटापटा लिह. मी सांगते 1 2 लिह. तुला तिथं हिशोब विचारलं तर हिशोब आहे ना कोण तुला. नाही 1 2 मला 50 पर्यंत येतील. मन 1 2 हा मन. 1
1 2 3 5 8 4 कुठं फिराय गेला का? हा म्हणलं ना मी आता. 4 फिराय गेला का? आणू ना. हा? सांगितलं का लक्षात म्हणतो नीट म्हणा मग. 1 2 3 म्हणायची काय शिकाय तुम्ही तर रोजचं तुमच्या तुम्ही पळू नका. जर सापडला ना तर लई चुपीन. लवकर थांबा. मला पळू देऊ नका. एक तर मी चप्पल सुद्धा घातलेली नाही. काय हो हा पळाय काय झालं तुम्हाला? लय मास्तरी नको तवा लागले मला सांगायला तू मास्तरी होऊन. ओ त्या श्याम भाऊजीनं डिपुटीने तुमची पाक आबरू काढली. काय येत नाही म्हणून सांगितलं. त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला शिकवायचं म्हणून. तुला माहितीये का माझी शाळा कमी सुटली होती माहितीये का? मी मास्तर धरून असा आपटीला होता तेव्हापासून मी शाळा सुटली माई. अरे लाज वाटली पाहिजे थोडी तुम्हाला. अहो मास्तर म्हणजे आदर करण्याची गोष्ट आहे ती माहितीये का? हा मास्तर मुळे आपल्याला विद्या डोक्यात शिरती. कशाला ती विद्या माझ्या डोक्यावर आणून बसते ती? कशाला ती विद्या डोक्यात घालते रे तू? ओ कोणती विद्या म्हणताय तुम्ही? पोरगी किंवा बाई नाही. मग अक्कल हाच आहे वय. विद्याला अक्कल म्हणतात. एवढं तरी अक्कल पाहिजे तुम्हाला कळायला. पण डोकं नाही ना तेवढं कळायला. डोक्यात नका हाणू लगेच छडी दिली सोडून लागले मला हाणायला. विद्या म्हणलं की पुरी आठवायला लागल्यात बाय आठवायला. त्याच्यामुळे तुम्ही आडाणी राहिलाय. तू कोणी डोक्यात घातलं रे एवढं म्हणजे? तुमच्यामुळेच माझी आबरू गेली ना. म्हणून तर डिपुटी श्याम भाऊजी म्हणले ह्याला शिकवा. घरचा मास्तर असून शिकणं होतं का? डेपुटीला सांगू तुम्ही समजून. चला तुमच्या पॅक्टातच लाद घालते. चला तुम्ही. हो डेपुटी तुम्हाला काय डोक्याचा बिकाचा भाग आहे का नाही रे? काय लावून दिला माग भुंगा कान पडत टाकीन मा काय डोक्याचा भाग काढतो. काय आलं? काय झालं म्हणजे? हाणू का? आता रूपात आहे सांगितलंय हाना. हाणू का? देऊ का पटके? कमून हाणायचं पण? एक तुमचं अक्कल काढली म्हणून. हा दुसऱ्या हा ना तुम्ही मला काय सांगितलं होतं की ह्याला शिकव म्हणून. हा मग काय शिकण्याचं लायकीचं? अरे बायको शिकते कमी शिकणार रे? काय एवढी मास्तरीन झाली काय? बसता टोला उठता टोला डेपुटी काय हिच्या आख्या खानदानीत मास्तरींची लाईन लागली होती का काय? त्या मेवण्याला विचारा तिकडे 2 म्हशी धुता येणार त्याला नीट लागला मला म्हशी धुतो. तुम्हाला 4 म्हशी जर घेऊन दिल्या ना तर 2 म्हशी तुम्ही इसरून येतात. तुम्हाला म्हशी सगळं नाही मोजता यायच्या. त्याच्यामुळे तुम्हाला शिकित होती ते. कोण म्हशी मोजायच्या सोपे आहेत ना? मला माहिती आहे ना. मला माझ्या 10 शाळा नेलं तर ते माग 7 घेऊन येत होता तू. दुसरीकडे 2-3 पाठवून मला सांगतो. काढलंय ते काढलंय. काय काढलंय? काय हार्ट शेप काढलाय. त्याला बाण काढल्यात. आणि करणं अजून काय म्हणतात? काय म्हणलं तुम्ही? पिपळाचं पान मधून बाण लव. पिपळाचं पान नाही तुझं आहे ना. अशा बाण लावण्यात घालून म्हणायला पाहिजे तुला. नाकलीचा पत्त्या नाही काय नाही. बायको शिकायला लागली शिकायचं. तुम्ही कसं शिकत होते? हाणतात काय त्याला? हाणते कशाला मी? मग नुसतं असं करत होते. असं नाही सट आणायची तशी सांगा नवऱ्याला कोणी हाणल का? कार्य त्याला कमाल घेतो मग. आळ नाही घेत डेपुटी. विद्यार्थी म्हणून चोपलाय. बघितलं काय ना? तसा काय हातात गावला नव्हता. आणि झाल्या हे बघ तुला सांग का? ह्या बघ आता रूपाताई शिकायला लागली तुला. रूपाताई कोण आहे? तू बायको नाही समजायच्या आता. त्यांना मास्तरीन समजायचं. आणि तू विद्यार्थी आहे त्याच्यामुळे विद्यार्थीनी जर नाही आलं तर मार खायचा. कोणी नाही मी तिचा नवरा आहे एवढा मोठा खायसावानी. मी कस काय तिचं ती माझी शिक्षिका होईन? खायला येतो गचा गचा खायचं आणि 10 वेळा पळायचं. रूपाताई तुम्हाला सांगू का? आता ह्यो आहे ना माठ्या डोक्याचा विद्यार्थी झालाय. त्या विद्यार्थ्याचं वय वाढून याची बुद्धी बी आता माठी झालेली. याला जर शिकवायचं असलं ना तुम्हाला प्रेमाने घ्यावं लागत. याला छडी टाकून द्या तुम्ही अशी खाली बरं का? फक्त पाठी घ्या आणि पाठीवर जालू भाऊ जालू बामा जालू बच्चा असं करून शिका तर ह्यो शिकत नाही तर ह्यो जाल्या ह्यो आहे ना 2 दिवसात पाठी फोडून टाकीन. कोण? मला नाही शिकत डेपुटी. ती माझ्या डोक्यात बसलं पाहिजे ना. आता कुठं बसत लहानपणी बसलं ना आता बसन काय डोक्यात? हा हे बसत नाही. मग लोक अडाणी म्हणल्यावर कसा राग येतो? आपल्या लोक अडाणी नाही म्हणले पाहिजे. आपल्या लोक हुशार बी म्हणले पाहिजेत. हा मग जर लोकांकडून जर तुम्हाला कौतुक करून घ्यायचं म्हणलं ना तर 4 शब्द तुम्हाला आले पाहिजे दादा. ज्याला आता कोणी येडं राहिलं नाही. जुने म्हातारे लोक सगळे इंग्लिश लिहितेत. तो राहतो कोणच्या जमान्यामध्ये? आणि आता जर शिकलेला माणूस जर नसले ना तर माणूस 2 मिनिटात येड्यात काढीत त्याला. मी शिकला असतो डेपुटी पण इंग्लिश शब्द लिहायला लागली खासाखस. ऐक ना तो नशीब एवढं चांगलं आहे. तू अडाणी असून तुला बायको शिकलेली भेटली. ती माऊली तुला शिकिती तर 2 शब्द शिकून घे तिच्याकून. नवरा बायको आहे तुम्ही बरं का? उद्या तिला बी अपमान वाटणार आहे तो आणि तुला बी अपमान वाटणार आहे का जर आपण शिकलेलं नाही तर. फार विद्या आहे ना कोणाकून बी घेणं. तुझ्यापेक्षा लहान पोराकून विद्या हे करून घे आत्मसात करून घे. गुरु हा लहान मोठा नसतो. बायको असू नाही तर लहान पोरगा असू आपलं शिकणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता आहे ना बाबा शिकून घे. अडाणी राहू नको आणि तुला कोणी अडाणी म्हणणार नाही. हा
चालते कशी खोटं बोलले बघितलं का हा? इंग्लिश शिकवती आई कधीपासून इंग्लिश झालो तुम्हाला सांगतो रुपाताई त्याच्या डोक्याला लागू नका. एक काम करतो, तुम्हाला एकच शब्द सांगतो, त्याला प्रेमाने शिका आणि प्रेमाने त्याला शिकायला घ्या. हो जा रे चल जा. तिला आधी हे बघ चढ झाल्या. फेकून तुला द्यायला. तुला सांगतो, तू जर 100पर्यंत जर एवढ्या महिन्यात काढायला शिकला ना तर माझ्याकडून तुला आहे ना, माझ्याकडून तुला 2000चं बक्षीस. काय नको मला कशाला बक्षीस आपण बिक्षीस पिऊ? चला तुम्ही. रुपाताई इकडे का, त्याला आहे ना प्रेमाने शिका, त्याला हाणू मारू नका आणि त्याला गोडीत घ्या. बघा तुम्ही तुझे काय 2000 रुपये देऊ नका. अहो तुम्ही लय झाले असतील तर अहो मला ते तरी शिकन त्यो, तुम्ही नका काळजी करू. काय 2000 रुपये देतो मी, तुम्ही फक्त त्याला शिकायला लावा. हा, ठीक जा प्रेमाने शिका फक्त, आदळ आपट करू नका. काठी ठेवा. हा काठी ठेवतो फिरवलं, माझ्या मारायचं. काठी. हा हा